वृषभं वृषनायकं धर्मतीर्थकरं ज्येष्ठं वंदे नंतगुणार्णवम्। पंच परमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, मम दीक्षा गुरु प्रातस्मरणी शांत मूर्ति वत्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3 कम 9 करोड़ महामुनिराजों की आज के आनंद की। आचार्य भगवान सकल कीर्ती महामुनिराज मूलाचार प्रदीप या महान ग्रंथामध्ये 9व्या अधिकारामध्ये पूर्व चर्चेमध्ये सांगत असताना जी योगी महामुनिराज दृढ चारित्र्याला धारण करतात असे महामुनिराज थोड्या आगमाचे जाणकार असताना सुद्धा ते स्वर्ग आणि मोक्षाच्या सिद्धीचे कारणभूत असणाऱ्या 10 पूर्व ज्ञानाचे जाणकार असतात त्यांच्यावर सुद्धा ते विजय मिळवू शकतात। कारण चारित्र्याशिवाय संसाररूपी जो समुद्रात चालणारा जहाज आहे ते जहाज कडेपर्यंत जाणार नाही। म्हणजे ज्ञानपूर्वक चारित्र्य 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, लक्षात ठेव। ज्ञान भरपूर आहे आणि चारित्र्य नाही, असं ज्ञान सुद्धा गोडाऊनमध्ये ठेवलेल्या बियाण्यागत आहे। आणि चारित्र्य आहे पण त्याच्या मागे ज्ञानच नाही। कसं म्हणाल येईल तसं आचरण करायला लागलेत, चांगलंच आहे आचरण पण त्याच्या मागचा मूळ उद्देशच नाही। आचाराशिवाय विचार आणि विचाराशिवाय आचार दोन्हीही व्यर्थ आहेत। विचार चांगले आहेत पण आचरण नाही, आचरण चांगलं आहे पण त्याच्या मागे विचारच नाही। हे दोन्हीही काहीही कामाचं नसतं। तसं ज्ञान आहे पण चारित्र्य नाही, चारित्र्य आहे पण ज्ञान नाही, या दोन्ही गोष्टींचा काय उपयोग नाही। आता तुम्ही एवढं चांगलं सगळं इथं स्वाध्याय करायला लागलाय, ऐका लागलाय, सगळं ज्ञान मिळवा लागलाय, सगळं चांगलं वाटायला लागले। धर्म काय कळतो, धर्माचे विचार कळतात, धर्माचं ज्ञान कळतं, आचरण करतं, ऐकताना भावूक होता, सगळं चांगलं आहे। तुम्हाला श्रावक म्हणून काय करणं योग्य आहे, काय करणं अयोग्य आहे, साधू म्हणून मला काय करणं योग्य आहे, काय करणं अयोग्य आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान तुमच्याकडं सगळ्यांच्याकडं झालं। समजा म्हणा लागलोय मी, समजा एवढं सगळं माहीत झालं आणि तरी पण इथे येताना तुम्ही तुमच्या मुलांना, तुम्ही लहान मुलांना मुलींना, आता तुम्ही काय तसं करणार नाही पण समजा मुलांना मुलींना आम्ही इथे एवढं ओरडून सांगतोय चॉकलेट खायला द्यायचं नसतंय, कुरकुरे खायला द्यायचं नसतंय, समजा आम्ही एवढं सगळं सांगायला लागलो आणि परत कार्यक्रम झाल्यावर राजकीय सभा संपल्यागत आपल्या जर या कार्यकर्त्यांना इथं जर कुरकुरीची पुड्या मोकळ्या आणि चॉकलेटच्या पुड्या जर गोळा करायला लागत असेल तर तुमचं इथे येणं ज्ञानपूर्वक येणं आहे का बिनज्ञानपूर्वक येणं आहे? ऐकू येत नाही, ऐकू येत नाही। ज्ञानपूर्वक येणं आहे। ज्ञान असतं तर मग तुम्ही असं वागलं असता। उदाहरण चालले, तुम्ही असं वागत नाही मला माहिती आहे। कुंभोजवाली फार माणसं चांगली आहेत आणि कुंभोजच्या तर इथल्या पोरांना जरासुद्धा तुम्ही कष्ट त्रास दिला नाही सा, पण समजा असं गोळा करायची वेळ आली, तुम्ही कितीही चोरून ते खाली मॅटच्या खाली ठेवा। अरे उदाहरण चाललं इथं, तुम्ही करताय असं म्हटलोय का मी? सगळं जर किती जरी करून ठेवला
तर आम्हाला कोणाला दिसलं नसलं तर कर्माला तर दिसतंय की नाही, त्याचं पाप लागणार आहे की नाही. आम्ही एवढं सगळं सांगायला लागलो आहे. इथं पुरुष लोक येतात, सगळी माणसं येतात, सगळे येतात. ह्या मंडपाच्या पुढ्याचं जर मावा गुटख्याच्या पुड्या तंबाखूच्या पुड्या गावा लागल्या तर मग काय उपयोग आहे? काय आम्ही सांगणं काय उपयोग आहे? काय तुम्ही इथे येणं उपयोग आहे? काही नाही. तुम्ही येताय म्हणून आम्ही सांगायचं आणि आम्ही सांगतोय म्हणून तुम्ही यायचं. ह्याच्या पलीकडं ह्या मग एवढ्या मोठ्या विशाल 8-9 लाख रुपये खर्चून बांधलेल्या मंडपाचा, सभागृहाचा दुसरा काही अर्थच निघणार नाही. बरं आहे का चुकीचं आहे? म्हणून आपण आपल्या मुलांना, लहान मुलांना, मुलींना सगळ्यात पहिला आपल्या स्वतःला हे समजावून सांगितलं पाहिजे मनाला, हे असाधना दोष आहेत. देव शास्त्र गुरूंच्या पुढं काय खायचं नसतंय. देव शास्त्र गुरूंच्या बरोबर असताना काय प्यायचं नसतंय, म्हणजे पाणी बिणी वगैरे काय प्यायचं नसतंय. सगळं आपण आपल्या मुलांना, मुलींना समजावून सांगितलं पाहिजे. आपले महाराज 24 तासातनं एकदा जेवतात, एकदा पाणी पितात. आपण 1 तासभर त्या मंडपात बसतो, आपण 1 तासभर हे काय प्यायचं सोडू शकत नाही का? असं आपल्या मुलांना, मुलींना आपल्या देवशास्त्र गुरूंचं महत्त्व सांगत सांगत त्यांच्यात पण त्याग, संयम, तपस्या ह्या गोष्टींना निर्माण करण्याची भूमिका असली पाहिजे. म्हणून चारित्र्याशिवाय ज्ञान आणि ज्ञानाशिवाय चारित्र्य हे दोन्हीही शून्य किमतीचे आहेत. लक्षात ठेवा. पांगळ्याकडं डोळं मस्त चांगले आहेत, खरं काय करायचं, पळायला येत नाही. आंध्याकडं पाय मस्त चांगले आहेत, खरं कुणीकडं पळायचं दिसतच नाही त्याला. मग पळणाऱ्याला डोळं नसतील आणि डोळं असणाऱ्याला पाय नसतील. कालचा व्हिडिओ बघितला, नेपाळमध्ये काय कुठं ते महापूर आलेलं. कुंभोजवाल्यांनो आणि जिथं जिथं हे ऐकणार आहेत सगळ्यांनो, जीवनाची गॅरंटी आमची एवढीच आहे, 1 सेकंदाची सुद्धा गॅरंटी नाही. लक्षात, 1 सेकंदाची. मला मगाशी आमच्या अध्यक्षबाई उर्शाली ते आल्या आणि मला म्हटल्या, महाराज एक पलटांची कोणतरी काकी आहे, त्यांची लई इच्छा आहे दशलक्षणला बसायची, काय करूया? मी म्हटलं बसायला सांग. कोण तर मला परवा दिवशी म्हटले, त्या धनगरांच्या एक कोणतर आजी काय काकी आहेत, त्यांची पण लई इच्छा झाल्या. मी म्हटलं बसवा. आज ह्या अन्य धर्मीय लोकांना जर वाटत असेल की गुरूंच्या, साधूंच्या सानिध्यात बसून आपल्याला पूजा अर्चा करणं तेवढं तरी 10 दिवस आपल्या आयुष्याचं कल्याण होईल, तेवढं तरी आपलं कल्याण होईल असं जर त्यांना वाटत असेल तर आपल्या लोकांना किती वाटलं पाहिजे, हा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. लक्षात ठेव. 360 काय 55 नावं झालेत. आम्हाला काय 55 असली तरी चालतात आणि 5 असली तरी चालतात, पण तुमच्यासाठी आयुष्यातली फार चांगली संधी आहे. काही पुरुष जोडी जोडीनंही तयार झालेत, अजून काही जरा 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 व्हायला लागलेत. काहींच्या जोड्या नाहीत, त्यांनी पण हळूहळू मानसिकता करायला लागलेत. आता 3 दिवस शेवटचे बसायची मानसिकता, 3 दिवस शेवटला बसायची मानसिकता झाल्या. आता हळूहळू 2-3 दिवसात 10 दिवसापर्यंत येईल. हळूहळू मग ते सोडसकरण जाईल. आयुष्यातली सगळ्यात मोठं आहे, सगळ्यात मोठी संधी आहे. मुलं म्हणतात ते बाहेरचा उत्सव नसता तर आम्ही आत आलोच असतो. बाहेरचा उत्सव प्रत्येक वर्षी आहे. हा उत्सव कधीतरच होत असतो. आपण आपल्या जीवनात कशाला, कोणत्या वेळेला, कधी, किती, कशाला महत्त्व द्यायचं ते आपण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे. म्हणून आजच्या गाथात आचार्य भगवान सांगतात, ज्ञान निर्जीविके नात्र
ध्यान वातेन धीधना चारित्र पोत मारूढास तरंत्या शुभवार्णवम। जो बुद्धिमान पुरुष चारित्र रूपी जहाज पर सवार हो जाते हैं, वे ज्ञान रूपी पतवार से और ध्यान रूपी वायु से बहुत ही शीघ्र संसार रूपी समुद्र के पार हो जाते हैं। जे बुद्धिमान पुरुष असतात, बुद्धिमान कोणाला म्हणायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। बुद्धिमान कोणाला म्हणायचं? अरियंत काय तर सांगी, बुद्धी जरा तर आहे याचं तर प्रचलित करून दाखव। हित अहित, योग्य अयोग्य, चांगलं वाईट, ह्या सगळ्या गोष्टींचा निर्णय घेण्याची ज्या ज्ञानामध्ये क्षमता आहे ते ज्ञान सम्यक ज्ञान, आणि ते ज्ञान ज्यांच्याकडे आहे ती बुद्धिमान। धी म्हणजे बुद्धी, धीमान म्हणजे बुद्धिमान, श्रीमान म्हणजे पैसेवान, धर्मवान म्हणजे ज्यांच्याकडे धर्म आहेत ते आचरण करणारे, ज्ञानवान ज्यांच्याकडे ज्ञान आहे ते। तसं बुद्धिमान म्हणजे काय? ज्यांच्याकडे हित अहित जाणण्याची क्षमता आहे, योग्य आणि अयोग्य समजावून घेण्याची बुद्धिमत्ता आहे, ती बुद्धिमान लोक असतात। मला कुणा बाबतीत काय बोलायचं नाही, पण जनरली सांगतो, जे स्वतःच्या कर्तृत्वावर जगण्यापेक्षा दुसऱ्याच्या कर्तृत्वावर जगण्यासाठी उत्साहित असतात, ते बलशाली असून सुद्धा ते अपंग आहेत, अपंग आहेत ते। माझ्या मुलांना परत उद्या प्रश्न आहेच, उद्या रक्षाबंधन आहे, माझ्या मुलींना उद्या प्रश्न आहेच, पण आज गुरुवार आहे म्हणून तुम्ही हात कलंगल्या रस्त्याला कुठेतरी इकडं तिकडं डोंगरावरनी आज लई जण जातायचा। माझा एक प्रश्न आहे, लक्षात ठेवा, हे दोरा, तैत, लिंबू, अंगारा, भंडारा ह्याच्यावर जर आणि ह्या हातावरच्या रेषा ह्या सगळ्यावर जर तुमचं आणि माझं काहीतरी भविष्य त्याच्यात जर लपलेलं असेल, तर ज्यांना हात नाही, ज्यांच्या हातावर रेषाच नाही, अशा लोकांचं काही ना काहीतरी भविष्य असते काय नसते? महावीर दादा, काहीतरी भविष्य आहे ना? हातावरच्या रेषा बघून भविष्यातली स्वप्न रंगवण्यापेक्षा मनगटीतल्या ताकदीचा उपयोग करून जे भविष्याला स्वर्ग बनवतात ते खरे बुद्धिमान असतात, लक्षात, ते खरे शौर्यवान असतात। तुम्ही इथं बघितलं आपल्या कार्यक्रमात, आमच्या समृद्धी दिदींना पाय नाही, कंबर नाही, बसायला येत नाही, अधिकारी झाली। एक परवा 4 वर्षाच्या पूर्वी एक पेपरला आलतो, डोळंच नाहीत, जलमता अंध आहे, ती कलेक्टर झाली, IAS ऑफिसर झाली ती मुलगी। हा, ते कसं काय? म्हणजे अहो, अंधशाळा आहे की नाही? आंधळ्यांची शाळा। धृतराष्ट्रनं आंधळा असून राज्य चालवलं आणि अधिकारी व्हायचं का अवघड आहे? आंधळ्यांची शाळा आहे, मुक्यांची शाळा आहे, बहिऱ्यांची शाळा आहे। आजचा पेपर वाचा, आज काय मला ते कंपनीचं काही कुठलं नाव लक्षात आलं नाही, एक मुलगा आहे, मुलगा हे तोंड आणि कान हे दोन्ही नाहीत त्याला, आणि पैलवान आहे। हां, हे बहुतेक आपल्या पतंगराव कदमांची शाळा काय कुणाची तरी
कडेपूर इकडलं कुठलं तर ते वाळवा काय वाळव्याच्या कुठल्या तर संस्थेनं कारखाना काय कुठल्या तर संस्थेनं पैलवानाची पूर्ण जबाबदारी घेतली आणि त्याचा आता ऑलिम्पिकला काय कुठं तर तो त्याचं नेतृत्व करणार आहे. तो मुक्का आणि बहिरा आहे. हेच मला सांगायचंय तुम्हाला. भूषण, ज्यांना दिसत नाही, ज्यांना ऐकायला येत नाही, ज्यांना बोलायला येत नाही, ज्यांना चालायला येत नाही, ज्यांना काही लिहायला येत नाही हातानं, अशी लोक, मुलं मुली जगात एवढ्या मोठ्या चांगल्या कर्तृत्वावर आहेत. आमच्याकडे सगळं आहे, आम्ही काहीही करू शकत नाही. का करू शकत नाही? त्याचं कारण आहे, एक तर आमच्या पूर्वजांनी मिळवून ठेवलेली संपत्ती, त्यामुळं आम्हाला कुठले कष्ट नाही, आम्हाला कुठल्या भविष्यातल्या कुठल्या अडचणीत दुःख दिसत नाही. नसेल तर स्वतःला काहीतरी करण्याची आमच्यामध्ये हिंमत नाही. आता मी काल येता येता एकांच्या घरात कोथीत गेलो. पुण्याचा उदय कसा असतोय बघा. एक आजा आविश्वर बाळीशे म्हणून आडनाव होतं त्यांचं. कधी बसती नाही, काय नाही, नुसता रात्रंदिवस कष्ट करायचं, आपलं घर चालवायचं, परिवार चालवायचं. त्यातनं कसं ना कसं तर त्यांनी आपल्या परिवाराला एक 2 टायमाला खाऊन पिऊन सुखी असणाऱ्या स्टेपला आणून ठेवलं. गेल्या वर्षीच्या चातुर्मासामध्ये कुणाचं पुण्य कसं उदयाला येते बघा. गेल्या वर्षीच्या अनंत पौर्णिमेच्या पूजेला, नोपीच्या झाल्यानंतर जी पालखी असते त्या पूजेचं सवाल काढलं आणि त्या सवालात सुनांनी अभिषेकचा, सून आणि बायको मिळून ते सवाल धरली. आणि महाराजांचा नियम, पुरुष यायलाच पाहिजेत, त्यांनीच अभिषेक करायला पाहिजेत. कसं तर जबरदस्ती करून त्यांनी सवळं नेसले त्या मुलांनी आणि त्या काकांनी. आणि त्या पालखीचं मिरवणुकीतलं वातावरण आणि ते सगळं बघितले. त्यांच्याकडं काय चुकीचे 1-2 व्यसन, सगळं व्यसन सोडले. त्या दिवशी अभिषेक केले. रोज बस्तीला यायला लागले, रोज बस्तीला येणार, भगवंतांचं दर्शन करणार. कधी 10-15 दिवसातनं एकदा भगवंतांचा अभिषेक. महाराज आम्ही गेलो की पाया पडायला येणार, सगळं करणार. आणि परवा दिवशी त्यांचं 3-4 दिवसापूर्वी त्यांचं अटॅकनं मरण झालं. जो माणूस आयुष्यभर धर्म केला नाही, तो माणूस 1 वर्ष शेवटला 7-8-10 महिने शेवटला एवढा धर्म केला आणि मरताना अटॅक येऊन 1 मिनिटात होतं काय नव्हतं समाधानानं निघून गेलं. आपल्या जीवनाची गॅरंटी नाही. आपल्याला समजलं पाहिजे आपण जोपर्यंत कुठल्या क्षणाला मरणार आहे हे जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत आपल्याला. एक गाव होतं, गाव कोणतं? बिंटू दादा, कुठलं गाव होतं? कुंभोज. एका माणसाला कायम नुसता चीड चीड चीड. पिंटू दादाला न उदाहरण सांगावं लागलं. कायम चिडायचं, कावायचं, असं कायम नुसता भांडण, असं तसं सवय लागली. स्वभाव मस्त चांगला, खरं ती सवयच होती. पचतच नव्हतं. शुगर कमी होत होती म्हणून लगेच त्या माणसाची लगेच शुगर कमी होणार. मग काय करायचं? द्यायला मदत करायला चांगला, काम करायला सगळं चांगलं, सगळं चांगलं, पण भांडायची सवय जास्त. एक दिवस महाराज आले गावात. महाराजांच्या पाशी दर्शनाला गेले, दर्शन केले. महाराजी त्याच्याकडे बघितले आणि म्हटले, तू 7 दिवसाच्या आत मरणार आहेस बा. तुझा 7वा दिवस नाहीच, तू 7 दिवसात मरणार म्हणजे मरणार. काय सांगताय महाराज? 100% तू मरणार म्हणजे मरणार. मग बघ आता आयुष्यभर लोकांच्यावर भांडण करत बसलायस, गावासंग भांडण करत बसलायस, शेवटला तुला कसं जायचं तर तुझं तू ठरव म्हटले. महाराजांच्या पाशी बसला, उपदेश ऐकला, सगळं केला. जाताना कोण दिसेल त्याला? जय जिनेंद्र काका, जय जिनेंद्र. सगळा घरात जाऊन बायकोला पण जय जिनेंद्र. सगळं इतकं सगळ्यांना कळलं नाही काय झाले नेमकं. शांत बसा लागला, चेहऱ्यावर आनंद.
आता महाराजांनी सांगितले म्हणजे काय ते खोटं होणारं नाही. मरायचंच आहे तर मग आता शेवटचे तर 8 दिवस समाधानानं जगूया. सगळं घरात आला, पोट भरून जेवा लागला. मग बहीर पोरं बोलवाल ती संध्याकाळी, अरे जेवायला जायचं आहे. हे नाही बाबा, आता मी बहीर जेवायला येणार नाही. बायको म्हटली का बहीर, काय तुम्ही आज जेवणार जे बहीरच जेवतायचं म्हणून स्वयंपाक सुद्धा केलं नाही. नाही तू करून घाल आता पुढचे 6 दिवस तुला स्वयंपाक करून मला घालायचा आहे. का तू नुसतं एवढंच म्हणणार, निदान 6 दिवस तर घरातलं खातो की आता 6 दिवस तर मी घरातल्यांच्याबरोबर राहतो, कुठं बाहेर जाईना, कुठं काय करणार, पोरांच्याबरोबर चेष्टा मस्करी, हसत खेळत, आईवडिलांची सेवा, घरात हे सगळं असं व्यवस्थित सगळं करायला लागलं. त्याला इतकं समाधान वाटायला लागलं, सगळं वाटायला लागलं. त्या देशमुख साहेबांनी सांगितलेल्या त्या अधिकारी, दारुड्या अधिकाऱ्याच्या घरात ते व्यवस्थित गेल्यानंतर तसं पोरं सगळं झालं. 6वा दिवस उजडला. आज शेवट दिवस आहे माझा म्हटला. उद्या कसं आता आपण आदिनाथ भगवंतांचा अभिषेक सगळ्यांनी करायचा आहे. तो सकाळी उठला, सवळं नेसला, अभिषेकला आला, अभिषेक केला, भगवंतांच्या पुढे शांत बसून जाप बिपी गाठला, महाराजांची बशी गेला. महाराजी म्हटले आता जाणारच आहेस तर 1 दिवस तर आरती की. होय म्हटलं, तेवढे एकच राहिले म्हटलं. आता सवळं नेसून आला, आहार दिला. ते महाराजांचं आहार घेताना ते आहाराची महाराजांची मुद्रा, ते शांत आनंदात घ्यायला लागलेत. कोण काय घालतील तसं समाधान घ्यायला लागलेत. सगळं बघितलं. रात्री 12 वाजता जसं जवळ येईल तसं बायकोला पोराने एकदा डोळं भरून बघितला, वर टेरेसवर गेला. आता 7वा दिवस संपणार आहे. रात्री शांत जाऊन नमोकार मंत्र म्हणत बसला. सकाळ उजेडलेलं पण त्याला कळलं नाही. सकाळी स्वतःला जिवंत बघतो आणि महाराजांच्या पाशी जातो आणि म्हणतो, महाराजी तुम्ही तर मला सांगितलं होता 6व्या दिवशी मी मरणार आहे आणि मी जिवंतच आहे की, तुम्ही खोटं कसं बोलला? महाराजी म्हणले, मी खोटं कधी बोलत नाही. तू 6 दिवसाच्या पूर्वी जो माझ्याकडे आलतास तो तू आहेस काय सांग? तो म्हटला नाही. मग तू आत्ता कोण आहेस? त्यावेळी काय मी गावातनं दंगा करत फिरणार, भांडण काढत फिरणार, सगळं करणार. आत्ता तू कोण आहेस आज 7व्या दिवशी? हे तो तवाच मेला म्हटला, मी आता चांगलं म्हणून जगा लागलोय. त्यावेळी महाराजांनी सांगितलं, पुढल्या मिनिटाला मी मरणार आहे, पुढल्या क्षणाला मी मरणार आहे. हे ज्याला कळलंय आणि ज्याला एवढंच कळतंय की मरताना चांगलं मरायचं आहे, मला मरताना चांगलं मरायचं आहे आणि पुढल्या मिनिटाला मी मरणार आहे, ह्या 2 गोष्टी ज्याला कळलेत, तो कितीही झालं तरी कुणावर भांडण काढत नाही, कुणावर वाईट वागत नाही, कुणावर ईर्ष्या करत नाही, कुणावर मत्सर करत नाही, सगळं. मग तू आत्ता जो आज माझ्या पुढं आलायस, तू 6 दिवसाच्या पूर्वीचा तू आहेस काय? नाही. तो कुठं आहे? तो तुम्ही सांगितलं तवाच मेला म्हटला. मग आता आज मी नवीन जन्मलोय, आता ह्या नवीन जन्माचं तू सार्थकी करून घे. आम्हाला ही भीती राहिली नाही. आम्हाला वाटायला लागले कुठला तर दोरा आम्हाला जगवणार आहे, कुठला तर दोरा आम्हाला संपत्ती आणून देणार आहे, कुठलं तर लिंबू आम्हाला चांगलं करून देणार आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून चालत नाही. नुसता आमचं कर्तृत्व आमच्याकडे असेल तरच आमचं सगळं होणार आहे, नाही कसं होणार? म्हणून हातावरचे दोरे बांधून, गळ्यात तैत घालून, एकमेकांच्या घरापुढं लिंबू टाकून, एकमेकांच्या घरापुढं भाकऱ्या टाकून मी ते काडगीला जाताना दिसते त्या कोपऱ्याला, आणि तिकडं 90% जैनाचीच आहेत. अरे तीच एक भाकरी एखाद्या गरीबाला खायला दिला असता, तीच भाकरी एखाद्या जनावराच्या पोटात गेली असती, आशीर्वाद दिले असते, तुमचं चांगलं झालं असतं. लक्षात ठेवा. रस्त्यावर टाकून काय मिळतंय? माझा विरोध नाही महाराजांच्या पायावर दूध घालायला, माझा विरोध नाही. पण मी म्हणतोय महाराजांच्या पायावर दूध घालून काय उपयोग आहे? पूजा भक्ती भगवंतांच्या डोक्यावर एक ठीक आहे, काय महाराजांच्या पायावर घालून? एक समाजात, जैन समाजाचं मी सांगायला लागलोय,
अन्यतर लोक सोडून द्या. जैन समाजात मी एक एक लोक सांगायला लागलोय, औषधाला एक वाटीभर दूध म्हटलं तरी एक एक गरिबांना मिळणार. औषधाला एक वाटीभर, एक चमचा 2 चमचा तूप पाहिजे म्हटलं तर अजून एकेकांच्या घरात तूप औषधासाठी मिळणार. आणि आम्ही असं वाटी वाटीनं आणि तांब्या तांब्यानं आम्ही पायावर घालून आणि ह्याच्यावर घालून टाकायला लागलोय. कसं चालेल सांगा मला? मग आम्ही बुद्धिमान आहे काय? आमच्याकडे ज्ञान आहे काय? आमच्याकडे ती व्यवस्था आहे काय? आम्हाला हित कळना, अहित कळना, फायदा कळना, तोटा कळना, योग्य कळना, अयोग्य कळना, कायच कळना आम्हाला. एकेका माणसांच्या पोरांच्या माव्याचा खर्च दिवसाचा 150-200 रुपये. 100 रुपये धरला तर महिन्याला 3000 रुपये झाले. 12×36,000 रुपये वर्षाचे झाले. त्या 36,000 रुपयेमध्ये आणि झालेले आजार वेगळे, त्याच्यासाठी पैसे घालतात ते वेगळे. त्याच 36,000मध्ये आपल्या एका मुलाच्या शिक्षणाची व्यवस्था होते. ते कळना, नुसता खाऊन रस्त्यावर थुकण्यासाठी आणि स्वतःचं आयुष्य संपण्यासाठी. एक एक महिलांचा नुसता ब्युटी पार्लरचा खर्च महिन्याला 500-700 रुपये आहे. एका कार्यक्रमाला 500-700 रुपये घेतात. विनोद नाही करालो मी, तुम्हाला राग आला तर येऊ दे. परवा एक मुलगी आली, ती नवरा बायकोंचं भांडणं असतं माझ्याकडे मिटवायला. कोर्ट नाही का इथं, सगळं माझ्याकडे मिटवायला. तरी सुद्धा मी व्यवस्थित मिटवतोय ते सगळं. तुमचं सगळ्यांचं बघून, तुमच्या हातचं खाऊन ते संसार न करता त्याची सगळी बुद्धी माझ्याकडं आल्या. रोज अष्टा करत्या, सगळं धर्म करत्या, स्वाध्याय करत्या, सगळं करत्या. भांडणं कशासाठी? तो नवरा म्हणतोय रोज एवढं सगळं करत्या, मी रात्री जेवायला लागलो तर म्हणते तुम्ही जेवायचं नाही, हे करायचं नाही, ते करायचं नाही. आणि कुठं जरी कार्यक्रमाला चालली तर 1 तास अगोदर ब्युटी पार्लरमध्ये जाऊन बसत्या. मग हिचं रोजचं अष्टक. चेष्टा नाही मी करत, शास्त्र आहे. विनोद करालो नाही मी, सगळं करते. मी रात्री जेवल्यावर पाप लागतंय हे तिच्या ग्रंथात धर्मात सांगितलंय. आणि ही ब्युटी पार्लरमध्ये जाऊन तासभर बसत्या, त्याच्यात पाप लागत नाही काहीला. एवढ्या गोष्टीसाठी भांडणं चालती. तुमच्याच घरातलं हे सगळं, काय दुसरीकडलं नाही. आपण विचार करायला पाहिजे कशासाठी. नकोच दिसणे केवळ सुंदर, अंगी बनवा गुणही सुंदर, त्याच गुणाचे होते कौतुक, चला सद्गुणी होऊया, आपण सुंदर होऊया. दिसण्यावर काय नसते लका, काय आहे दिसण्यावर? कुठल्याही एका, तुम्ही जर प्रदर्शनात गेला आणि एखादी वस्तू तुम्हाला चांगली दिसली, डोंट टच मी म्हटला, तिथे लिहिलेलं असतंय, त्या वस्तूच्या पुढे लिहिलेलं असतंय डोंट टच मी. तुम्हाला खरोखर ती वस्तू आवडली, काय करताय तुम्ही सांगा? तुमच्या आवडत्या व्यक्तीची शपथ आहे, खोटं बोलला तर. इकडं तिकडं बघून निदान हात लावून समाधान मानतोयच. जी वस्तू दिसायला चांगली असते तिला माणसं शिवायचा प्रयत्न करतात, आणि जी वस्तू गुणानं सुंदर असते त्या वस्तूचा आदर्श घ्यायला लोक शिकतात. आमचं जीवन आम्हाला कोण शिवण्यासारखं असता कामा नये. आमचं जीवन आमचा आदर्श स्वीकारण्यासारखं असलं पाहिजे. हे ज्याला कळतंय ते बुद्धिमान लोक. मी बुद्धिमानाची व्याख्या सांगायला लागलोय. आणि असे बुद्धिमान मुलं कुंभोजमध्ये आहेत, अशा बुद्धिमान मुली कुंभोजमध्ये आहेत, असे बुद्धिमान महिला पुरुष ह्या कुंभोजमध्ये आहेत. फक्त जरा अहंकाराचा, मीपणाचा आणि भौतिक ह्या विज्ञानाचा थोडा आभाळ ढग त्यांच्यावर आलेला आहे. त्यामुळं मी एवढा चांगला आहे, मी एवढा चांगला बनू शकतो
आणि मी चांगला आहेच, ह्या स्वतःच्या विश्वासावर आपला विश्वास राहिला नाही. म्हणून आम्ही मिथ्यात्वाच्या तंत्र मंत्र आणि या सगळ्या अंधश्रद्धेच्या बळी आपण पडायला लागलोय. आणि त्या सगळ्याच्या नादात आपलं स्वतःचं अस्तित्व आणि कर्तृत्व विसरून चाललोय. ह्या सगळ्यापासून बाजूला राहून जे स्वतःच्या अस्तित्वावर आणि कर्तृत्वावर ज्यांचा विश्वास असतो असे बुद्धिमान पुरुष चारित्र्यरूपी आचरणरूपी जहाजामध्ये बसतात आणि त्याच्यावर सवार म्हणजे बसून त्या ठिकाणी ज्ञानरूपी पतवार म्हणजे जे हाकायचं वगैरे असतंय त्या ज्ञानरूपी त्याचा आधार घेऊन, त्याचबरोबर त्या ठिकाणी ध्यानरूपी वायू नाव नुसता हाकलून चालत नाही, मागणं सुद्धा त्याला काय लागतो, वाऱ्याचा हवेचा सपोर्ट असावा लागतो. तसं ज्ञानरूपी पतवार आणि ध्यानरूपी वाऱ्याच्या संयोगानं संपर्कानं त्याच्या मदतीनं शीघ्र लवकरात लवकर कमीत कमी वेळेमध्ये संसाररूपी जन्म जरा मृत्यू ह्या तिन्हीच्या परिक्रमा फेऱ्या आहेत ना, त्याला संसार म्हणतात. तुम्ही करताय तो संसार नव्ह, तुम्ही करताय त्याला पंचायत, पराची पंचायत म्हणतात. आणि संसाराचा अर्थ आहे जन्म जरा मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकणं. एक झाल्यावर एक झाल्यावर एक झाल्यावर एक. सकाळी चौक्यात एकट्याला म्हटलं सोडसकरांना बस, 10 लक्षणला बस, मसरं कुठं नेऊन सोडू म्हटला. मी काय नाव सांगत नाही, मसरं कुठं नेऊन सोडू म्हटला. म्हणजे सकाळी उठलं की म्हशीच्या गोट्यातनं बाहेर पडलं की शेतातनं आलं की नानीतनं आलं की जेवणाच्या ताटापुढनं उठलं की जरा मसुदीतनं परत घरात जायचं, झोपायचं, झोपून झाले की चहा प्यायचं, चहा प्यायलं की परत शेताकडं जायचं, शेताकडं आले की परत शेणघाण काढायला गोट्यात जायचं, शेणघाण काढलं की परत जेवायचं, जेवलं की आणि मसुदीच्या कट्ट्यावर जायचं, गावात फिरायचं आणि येऊन झोपायचं. हे असं आमचा 12 महिने जो क्रम चालू आहे, इथनं उठून तिथं, ह्याला म्हणायचं परपंचा. ह्याला काय म्हणायचं, परपंचा. आणि कधी तर एक नवीन संधी त्या ह्याच्यातनं बाहेर पडून एक जीवनाचा आनंद घ्यायचा. त्यावेळेला तुम्हाला पुरुषार्थ केला पाहिजे. आणि तो पुरुषार्थ करणं म्हणजे धर्म आहे, लक्षात ठेवा. ह्या परपंचातून या पराच्या पंचायत म्हणून ह्याच्यात माझ्यासाठी काय केलं मला सांगा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी जेवढं काम केलं, जेवढं कष्ट केलो, जेवढं घाम गाळलो, सगळं केलो, ह्यात माझ्यासाठी काय आहे. एवढं सगळं करून जेवायला बसलो, बायकोची कटकट, बाहेर गेलो मित्रांची कटकट, शेतात गेलो शेजाऱ्यांची कटकट, एवढं सगळं करून गोट्यात गेलो, म्हशीचं शिपूट बसलेलं आहेच. कुठे 1 मिनिट तर स्वतःला समाधान. विनोद समजू नका, मला फक्त समजावून सांगण्याची पद्धत माझी अशी. आपल्या आयुष्याचा विनोद होईल. कुठं तर एक 5 मिनिटं, 10 मिनिटं, 24 तासातले 5 मिनिटं, 10 मिनिटं तरी मला माझ्या सुखासाठी, समाधानासाठी, शांतीसाठी, आनंदासाठी मी 5 मिनिटं सुद्धा स्वतंत्र नाही. आठवड्यातला 1 तास सुद्धा माझ्यासाठी भगवंतांचा अभिषेक करायला मला स्वतंत्रता नाही. महाराज आता गावात ठीक आहेत, महाराजांचा विहार झाला, महिन्यातले 1-2-3 तास माझ्या गुरूंच्या जवळ जावं, माझं सुखदुःख सांगावं, काहीतरी मार्गदर्शन घ्यावं आणि एक चांगल्या दिशेला चालावं.
ह्या मार्गदर्शनासाठी महिन्यातले 3-4 तास माझ्याकडे वेळ नाही. बायका पोरांना घ्यावं, आईवडिलांना घ्यावं, वर्षातले एक आठवडा मस्त कुठं तर तीर्थक्षेत्र सिद्धक्षेत्र जावं. काही नाही, सिद्धक्षेत्राला जातात, बायकासनी इथं सोडतात, आपला आपण जातात. उद्या सकाळी चालल्यात की 5-7 जण कोणतं, बायकासनं इथंच ठेवलं, यांचंही चालल्यात. वर्षातले एक आठवडा तरी आपण आपल्या मुलांना घ्यावं, आपल्या बायकोला घ्यावं, आपल्या आई वडिलांना घ्यावं आणि निवांत एक 8 दिवस कुठंतर फिरून यावं. आहे का वेळ आमच्याकडे सांगा? महावीर दादा आहे? मग दाऊद इब्राहिम खरा कैदी काय आम्ही कैदी? 5 मिनटं सुद्धा ज्या व्यक्तीला माझ्यासाठी दिवसात वेळ नाही, आठवड्यातला 1 तास वेळ नाही, महिन्यातले 2-3 तास आमच्याकडे वेळ नाही, वर्षातला 52 आठवड्यातला 1 आठवडा आमच्याकडं आमच्या पारिवारिक आणि स्वतःच्या शांती समाधानासाठी, मी म्हणतोय सांसारिक आनंदासाठी सुद्धा आमच्याकडे वेळ नसेल तर आमच्या जीवनाचा अर्थ काय? म्हणून सगळ्यात श्रीमंत व्यक्ती कोण? इंद्रजित दादा. जो व्यक्ती रोज आपल्या आत्मिक शांतीसाठी 10 मिनटं भगवंतांच्या पुढे शांत बसतो, किमान आठवड्यातनं 1 तास भगवंतांचा अभिषेक करतो, किमान महिन्यातले 2 तास गुरूंच्या सान्निध्यात मार्गदर्शन घेण्यासाठी करतो, आणि वर्षातला 1 आठवडा सिद्धक्षेत्र भगवंतांच्या दर्शनासाठी ज्याच्याकडे वेळ आहे तो 1 टायमाला उपाशी बसून सुद्धा तो जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे. आणि सगळ्या जगातली संपत्ती तुमच्या पायात आहे, पण तुमच्याकडे एवढा जरी वेळ नसेल तर सगळ्यात दरिद्री व्यक्ती कोण असेल तर तो मी असेल. लक्षात ठेवा. हे आम्हाला धर्म कळला पाहिजे. स्वतःची सुख शांती मला कळली पाहिजे. तुम्ही सगळीजण कशासाठी रात्रंदिवस राहावा लागलाय? प्रामाणिकपणे सांगा. सुखासाठी, आनंदासाठी. पण सुख आणि आनंद आपल्याकडे आहे? किती जणांच्याकडे सुख आहे? पंचेंद्रिय सुख असेल पण आत्मिक आनंद नाही. लोकांना काही जरी विचारलं तर म्हणतात, महाराजजी पोटाला काम केल्याशिवाय मिळते काय? अरे पोटाला खाताना सुद्धा तुम्ही शांत नाही, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. पडल्याबरोबर झोप लागत नाही, जेवताना समाधानानं जेवत नाही, जेवताना सुद्धा आमचा मोबाईल जवळ लांब नाही, झोपताना सुद्धा आमचा मोबाईल लांब नाही. एक मुलं मुली माणसं ते कानात ते काय किंड्याचं मशीन असते की काय असते ते हेडफोन ते घालून ते मोबाईल चालूच असतोय. करत करत कवा पहाटे 12-2-1 वाजता झोप लागत्या आणि मग सकाळी पहाटे 8:30-9 वाजता ते उठतात. बरं आहे की नाही भूषण? करतात की नाही मुलं माणसं? असं काय करायचं सांगा? नाही. किमान आम्ही काही गोष्टी आमच्यासाठी मोकळ्या ठेवल्या पाहिजे. एक सत्य घटना आहे, 150-200 वर्षापूर्वीची आहे. परदेशातली घटना आहे. यश तुमच्या हातात पुस्तक वाचा म्हणजे त्याच्यात नावासकट तुम्हाला ते कालावधी सकट मिळेल. एक माणूस म्हणजे एक राजा, पूर्वी राजे राजवट चालू होती, त्या राजानं घोषणा केला की आज सकाळी 6 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत म्हणजे 6 तास जर हा व्यक्ती, चला सकाळ संध्याकाळ नुसतं काम पैसाच करत होता, तो व्यक्ती जेवढं चालून परत इथं येईल तेवढी त्याला शेती आणि तेवढी त्याला क्षेत्र बक्षीस. आता त्या माणसाला हाव सुटली आणि त्यानं चालायचं ठरवलं नाही, पळायचं ठरवलं. आणि इतकी पळत गेला. वास्तविक परत यायचं नियम होता, जिथनं निघलंय तिथं परत यायचं आहे. 6 ते 12 6 तास आहे, म्हणजे 3 तास मला पळायला पाहिजे आणि पळत 3 तास यायला पाहिजे, म्हणजे 9 वाजेपर्यंतच मला पळायला पाहिजे.
एवढं सुद्धा त्यानं गणित गाठला नाही. पळत पळत तो 10 वाजेपर्यंत पळतच गेला. आणि मग त्याच्या लक्षात आलं रिटर्न कुठं आहे, तिथं पोचलो तर मला शेती क्षेत्र मिळणार आहे. आणि जिथं गेलता तिथं झेंडा रवला आणि तिथनं परत रिटर्न पळायला आला. जाताना जेवढं तो 4 तासात पळत गेलता तेवढं येताना तो 2 तासात पळत आला बरोबर फज्जा शिवला आणि अटॅक घेऊन मेला. संपत्ती कुणाला मिळाली, त्याचा उपयोग झाला त्याला. ही वास्तविक सत्य घटना आहे. असं आम्ही एवढं पळा लागलोय, आम्हाला वयाचं भान राहिलं नाही, आमच्या शरीराचं भान राहिलं नाही, आमच्या धर्माचं भान राहिलं नाही, आमच्या कर्तव्याचं भान राहिलं नाही. अहो एक मुलांना आई बाप फक्त शनिवारी रविवारी दिसतात. एक वडिलांना मुलगा आणि मुलगीला फक्त रविवारीच तो बघतो, बघायला सुद्धा वेळ नाही त्यांच्याकडं. अशी पुणे बेंगलोर परदेशात अशी अवस्था झाली. मग आता ती मुलं मुली आजूबाजूच्या इकडं तिकडं संगतीत जातात आणि मग लहानपणापासून त्यांच्यावर संस्कारच असे होतात की ती मोठे झाल्यावर आपल्या आई वडिलांना सुद्धा महत्त्व देत नाही. म्हणून जीवनाचं स्वरूप समजा. म्हणून आचार्यांनी साधूंना आणि श्रावकांना सांगितलं, जे बुद्धिमान असतात, वास्तविक बुद्धीचा, वास्तविक ज्ञानाचा, खऱ्या ज्ञानाचा विचार करतात, ते ठरवतात कुठं ना कुठं तर मला एक दिवस थांबलं पाहिजे. आणि ती थांबण्याची वेळ आणि थांबण्याची गोष्ट ती ठरवतात, लक्षात ठेवा. आणि मग अशा लोकांना मगाशी महाराजजी पूज्य सरल सागरजी महाराज सांगितले, सम्यक दर्शन सहित तुम्ही सामान्य जैनत्वाचं लक्षण करत पाळत, तेवढ्या तरी आचरणाचं पालन करत तुम्ही नमोकार महामंत्राचं स्मरण, पंचपरमेष्ठींचं स्मरण करत करत जरी तुमचा मृत्यू झाला आणि पक्क सम्यक दर्शन तुमच्याकडं आहे, तरी सुद्धा जास्तीत जास्त 32वा भाव आमचा मोक्षाचा असतो. प्रतिमेच्या पंचम गुणस्थानामध्ये जर आमचं शांत आनंदपूर्वक मरण, समाधी मरण झालं तर जास्तीत जास्त 16 भाव. आणि आज चतुर्दशीच्या प्रतिक्रमणमध्ये मुनी महाराजांच्यासाठी सांगितलं की सम्यक दर्शन सहित, आचरण सहित, चारित्र्य सहित समाधी मरण जर चांगलं झालं तर जास्तीत जास्त 7 ते 8 भावामध्ये तो आत्मा परमात्मा बनतो. एवढी धर्मामध्ये ताकद आहे. अनादी कालापासूनचं चतुर्गती परिभ्रमण संपू शकतं. त्यातला एक भाग तुम्ही या चतुर्थ गुणस्थानात सुद्धा शांत पूर्वक तुमचं मरण झालं तरी तुमचा अनंत संसार फक्त ओंजळवर पाणी एवढा सुद्धा राहू शकतो. हे धर्माचं महत्त्व आहे. तूप खाल्ल्याबरोबर रूप यायला 5-6 वर्ष लागतात. आणि तुम्हाला आज बस्तीला गेलो की उद्या मला जग मानायला पाहिजे, स्वीकारायला पाहिजे आणि माझं सगळं दुःख संकट निघून जायला पाहिजे. लोकांना आज गेल्यावर उद्यापर्यंत ठीक आहे, नारळ फोडून घरापर्यंत येताना सुख पाहिजे असते. पण अनादी कालापासून आपण केलेलं पाप आहे, संचय आहे, कर्म आहे, ते लगेच एका दिवसाच्या अभिषेकमध्ये, एका दिवसाच्या पूजेमध्ये, एका दिवसाच्या, एका वर्षाच्या चातुर्मासामध्ये लगेच फिटलं का आपलं? आपल्याला विचार केला पाहिजे. म्हणून धर्माचं, चारित्र्याचं आचरण सगळ्यांनी करावं आणि आपल्या आत्म्याला परमात्मा बनण्याचा मार्ग अत्यंत सुकर करावा. अशा मंगलमय भावनेनं ती क्षमता तुमच्यात माझ्यात आहे, सामर्थ्य त्याला जागा करण्याचं फक्त साहस भगवंतांच्या कृपेनं, गुरूंच्या कृपेनं आशीर्वादन होऊ दे. एवढीच मंगलमय भावना या ठिकाणी करून सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नए मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.